रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करा, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आदेश। धुळ्यात गाई चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करण्याची भाजपातर्फे पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली मागणी। समाजवादी पक्षातर्फे धुळे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन घाणीचे साम्राज्य दूर करण्याची करण्यात आली मागणी। साक्री शेनपूर शिवारात अवैधरित्या बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त, पोलिसांची धडक कारवाई। अकोले येथे आमदार वैभव पिचड यांचा वीज मंडळ कार्यालयाच्या समोर आंदोलन। कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील कोतळे येथील भैरोबा गडावर पर्यटकांची गर्दी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्यात थोड्या प्रमाणात का होईना कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत। या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुर्तास प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या आहेत। त्यात वेळोवेळी साबण किंवा सॅनिटायझरने हात धुणे, मास्कचा नियमितपणे वापर करणे आवश्यक आहे। असे असताना अनेक जण मास्क वापरताना दिसून येत नाहीत, ही चिंतेची बाब आहे। या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईसाठी मोहीम सुरू करावी, अन्यथा माझ्यासह नगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरून मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करतील, असे धुळेकरांना आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे। मला धुळेतील जनतेला या निमित्ताने नम्र आवाहन करायचं आहे की आपण पहिला टप्पा जो पहिली लाट जी होती कोरोनाची ती धुळे जिल्ह्यामध्ये नियंत्रणात राखू शकण्यात आपल्याला यश मिळालं आणि त्याच्यात खूप मोठं कारण हे सगळ्या जनतेने दिलेलं सहकार्य हे होतं। परंतु आताच्या काळामध्ये, दिवाळी नंतरच्या काळामध्ये असं निदर्शनास येत आहे की मोठ्या प्रमाणावरती निष्काळजीपणा नागरिकांचा वाढलेला आहे आणि मास्क न लावता घराबाहेर पडण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावरती दिसून येते आहे। ही अत्यंत धोकादायक अशी बाब असून त्याची नक्कीच आपल्याला सर्वांना फार मोठी किंमत मोजावी लागेल जर आपण याच्यात सुधारणा केली नाही तर। म्हणून प्रशासन या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सूचना देत आहे की जे असे बेजबाबदारपणे वागणारे जे नागरिक असतील त्यांच्यावरती येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर कठोर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे आपण जर आपल्याला असे निदर्शनास कोणी व्यक्ती आले की जे बेजबाबदारपणे वागत आहे, मास्क न लावता घराबाहेर फिरत आहे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाहीये, तर आपण त्यांना देखील आपल्या स्तरावरून त्यांना सांगण्याचं आपलं जे सामाजिक कर्तव्य आहे ते पार पाडावं। अन्यथा शासनाला शेवटी कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। मोठी लाट दुसरी कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता ही समोर दिसत असताना असं बेजबाबदारपणेचं वर्तव्य हे निश्चितच आपल्या सुजाण नागरिकाला शोभणारं नाहीये। त्यामुळे मला पुन्हा एकदा या निमित्ताने सर्वांना आव्हान आणि विनंती दोन्ही करायचं आहे की आपण कृपा करून कोविडच्या येणाऱ्या दुसऱ्या लाटेची जे गांभीर्य आहे ते कमी करण्याच्या दृष्टीने आपलं योगदान द्यावं
आणि स्वतःही आपण मास्क घालावा आणि इतरांनाही त्यामध्ये प्रवृत्त करावं. धुळ्यात जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून गायी चोरणाऱ्या टोळीचा उच्छाद सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरापासून गायी चोरीच्या तक्रारी पोलिसात फिर्याद नोंदवून देखील कुठलाही तपास लागत नसल्यामुळे अखेर भाजप पक्षातर्फे पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊन गायी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्याआळून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील 1 महिन्याच्या आत गायी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास भाजपतर्फे मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडण्याचा इशारा देखील भाजपातर्फे पोलीस प्रशासनास देण्यात आला. गाई बैल जे शेतकऱ्यांचं पशुधन हे चोरीला जात आहे आणि शेतकरी आता जसे शेतकरी आहेत हे कंप्लेंट करायला जातात पोलीस स्टेशनला. एक साधा अर्ज घेतला जातो, चौकशी करा सांगितलं जातं. प्रत्यक्षात चौकशी कितपत होती याबाबत शंका आहे. तसेच गाई बैल हे शेतकऱ्यांचं 1 लाख मोलाचं पशुधन असतं, ते कधीच त्यांना परत मिळत नाही. इतर चोऱ्यांचे आरोपी सापडतात, व हे चोऱ्यांचे आरोपी का सापडत नाही यासाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हाभर सदस्य संग्राम पाटील, आशुतोष पाटील, किशोर आलोर व गौरव पाटील, श्याम बडगुजर असे आम्ही सर्व पदाधिकारी आज SP साहेबांना निवेदन देऊन आलो की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं पशुधन गाय बैल वगैरे जे चोरी जाते त्यासाठी स्वतंत्र पोलीस पथक, स्वतंत्र अधिकारी नेमून याचा तपास करून जे आरोपी असतील त्यांना त्वरित अटक व्हावी व यांचं पशुधन गाय बैल यांना परत मिळावे यासाठी आम्ही आज जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांना निवेदन दिलंय. जर 1 महिन्याच्या आत ठोस कारवाई नाही झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू. तसेच विभागीय पोलीस महासंचालक जिगावकर साहेब यांना सुद्धा आम्ही याबाबत पत्रव्यवहार करत आहोत. तरी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी आम्ही विनंती करतो. धुळे शहरामध्ये घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शहरामध्ये मच्छर वाढल्यामुळे आजारांचे प्रमाण देखील वाढत असल्याने नागरिकांना नाहक आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे समाजवादी पक्षातर्फे धुळे महानगरपालिका आयुक्त अजित शेख यांना समाजवादी पक्षातर्फे निवेदन देऊन धुळेकरांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. आधीच करोनाने धुळेकर नागरिकांना हैराण करून सोडले आहे. त्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु धुळे महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले नाही तर धुळे शहरात घाणीचे साम्राज्यामुळे धुळेकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. धुळे महानगरपालिकेने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष दिले नाही तर समाजवादी पक्षाच्या वतीने जन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. आयुक्त साहब को हमने निवेदन दिया समाजवादी पार्टी की तरफ से, संपूर्ण शहर के अंदर जो है आज मच्छर हो गए, कचरा उठ नहीं रहा है, फॉगिंग और ऑडिटिंग होना चाहिए. और सबसे बड़ी समस्या जो है हमारे धुलिया शहर की वो कचरे के ठेकेदार की है. आज 8-8 दिन 10-10 दिन घंटा गाड़ी नहीं आती है. अगर गटर से कचरा निकल गया है तो वो उठता नहीं है. उसके वजह से जो है मलेरिया हो रहा है, मच्छर हो रहा है, गटर निकाल नहीं पाते कचरे की वजह से. ये बार बार की तकरार है और हम जब भी निवेदन देते हैं आयुक्त साहब उसको दंड देते हैं, उसके ऊपर कार्रवाई करते हैं. मगर अभी हमको आयुक्त साहब ने वादा किया है कि कुछ दिन के अंदर हम जो ठेका जो है इसको ब्लैक लिस्ट में डाल के उसको बंद कर देंगे, कोई पर्याय मिल गया तो. और अगर ऐसा नहीं होता है तो समाजवादी पार्टी बहुत बड़ा आंदोलन करेंगी. आज पूरे शहर की समस्या है. आज अल्लाह का एहसान है कि हमारे यहाँ से कोविड कम हो चुका है, मगर कोविड कम होने के बाद में ऐसा न हो कि डेंगू आ जाए. इसके लिए पूरे शहर के अंदर ध्यान रखना चाहिए, आयोडिंग होना चाहिए, फवारनी होना चाहिए. हमारी पूरे शहर के लिए ये मांग है समाजवादी पार्टी. दिनांक 24 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास साक्रीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराडे यांना गुप्त माहिती मिळाली. धाडणे येथील शेनपूर शिवारात डोंगर टेकरी परिसरातील शेतात पत्र्याच्या शेडमध्ये दुर्वेश भालचंद्र अहिराव राहणार धाडणे तालुका साक्री हा इतर साथीदारांच्या मदतीने अवैधरित्या विनापरवाना रसायने वापरून बनावट दारू तयार करून विकत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराडे यांना मिळताच बीबी नरे, उपपोलीस निरीक्षक RV निकम, उपपोलीस निरीक्षक LK वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल SD देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल YT शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल KN सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल DM विस्पुते, पोलीस नाईक VJ पाटील, पोलीस कॉन्स्टेबल CD गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल
जी शिंपी, पोलीस कॉन्स्टेबल व 2 पंचांसह शासकीय व खासगी वाहनाने आपल्या पथकासोबत जाऊन दिनांक 25 रोजी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास छापा टाकला असता त्या ठिकाणी बनावट रसायन स्पिरिट व बनावट देशी दारूचे तयार करण्याचे साधने आढळून आल्याने दुर्वेश भालचंद्र आहिराव राहणार धाडणे तालुका साक्री यांच्यासह 13 इसमांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मिळून आलेले बनावट देशी दारू तयार करण्याचे साधने रसायन स्पिरिट मिळून आले आहे। मी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, साक्री उपविभाग, जिल्हा धुळे। काल रात्री जेव्हा मी पेट्रोलिंगला होतो, मी आणि माझे उपविभागाचे ऑफिसमध्ये जे कर्मचारी आहेत, हेड कॉन्स्टेबल वाघ, हेड कॉन्स्टेबल शिरसाट, नंतर हेड कॉन्स्टेबल शेखर देशमुख आणि PC खंडू सोनवणे, आम्ही पेट्रोलिंग दरम्यान असताना आम्हाला एक गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्यामध्ये असं समजलं की धाडणे शेणपूर या शिवारामध्ये साखरी पिंपळ रोडला जवळपास 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये डोंगराच्या बाजूला एका शेत शिवारामध्ये अहिराव नावाचा व्यक्ती बनावट केमिकलपासून बनावट दारू तयार करत असल्याची आम्हाला गोपनीय बातमी मिळाली। सदरची बातमी आणि आमची कारवाई ही कन्फर्म झाल्यानंतर आणि ती कारवाई झाल्यानंतर आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला कळवलं। त्यावेळेला PI अहेर साहेबांनी पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेले PSI दुय्यम अधिकारी PSI नर्हे आणि PSI आपले निकम यांना उपलब्ध कुमकसह आणि मुद्देमाल ताब्यात घेण्याकामी खाजगी वाहनांसह आणि शासकीय वाहनांसह तात्काळ उपलब्ध पोलीस स्टाफसह आमच्या इथं रवाना केले। घटनास्थळ पंचनामा करून पंचायत समक्ष पंचनामा करून आवश्यक मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि मुद्देमाल आणि आरोपीसहित पोलीस स्टेशनात आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूण किती मुद्देमाल आहे? एकूण सर्व मुद्देमालाची किंमत जी आहे ती जवळपास 26,59,000 रुपयाची आहे। यामध्ये एक पिकअप गाडी आणि मोटरसायकल, आरोपींच्या मोटरसायकलची समावेश आहे। सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले, कुठलाही आरोपी फरार नाही। त्यांना सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन्स प्रमाणे त्यांच्या अधिकारांची पूर्तता करून शासकीय नियमांचं पालन करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। वैद्यकीय तपासणी करून अटक करण्यात आलेली आहे आणि पुढच्या तपासकामी PSI निकम यांच्याकडे तपास देण्यात आले। श्रीगोंदा तालुक्यातील मडेवडगाव हद्दीत असणाऱ्या महसूल विभागाच्या गायरान क्षेत्रावर काही इस्मानी अवैधपणे अतिक्रमण केले असून महसूल विभागाच्या निदर्शनास ही बाब लक्षात आल्यानंतर देखील अतिक्रमण काढून संबंधित व्यक्तीच्या विरोधात कोणतीही कारवाई महसूल अधिकाऱ्यांनी केली नसल्याने परिसरात चर्चेला उधाण आलं आहे। तालुक्यातील मडेवडगाव हद्दीत वन विभागाचे गट क्रमांक 8 मध्ये महसूल विभागाची गायरान जमीन असून ह्या जमिनीलगत असलेल्या म्हातार पिंपरी ह्या गावाच्या हद्दीतील काही इसमांनी अवैधपणे महसूल विभागाच्या गायरान क्षेत्रावर अवैधपणे अतिक्रमण केले असून या क्षेत्रात त्या इसमांनी विनापरवाना पाईपलाईन करून अनधिकृतपणे शेततळे बांधून अतिक्रमण केले आहे। तसेच वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनेक झाडांची कत्तल केली असून याकडे महसूलच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद तर नाही ना। बाब लक्षात आल्यानंतर देखील अतिक्रमण काढून संबंधित व्यक्तीच्या विरोधात कोणतीही कारवाई महसूल अधिकाऱ्यांनी केली नसल्यामुळे परिसरात अशी चर्चा सध्या परिसरात जोर धरू लागले आहे। या अतिक्रमणधारक इस्माला कोणत्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे। राज्य सरकारने विजेचे बिल अव्वाच्या सव्वा देऊन शब्द देऊनही वीज बिल माफ न केल्यामुळे आज शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली असल्याचे उद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी अकोले वीज मंडळ कार्यालयाच्या समोर बोलताना काढले। आज अकोले वीज मंडळावर शेतकरी व भाजपा कार्यकर्त्यांनी मोर्चाने जाऊन वीज कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली। प्रंगी भाजपचे ज्येष्ठ नेते जालेंदर वागचौरे, गिरजाजी जाधव, रेश्माताई गोडसे, सभापती सौ उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, परबत नाईकवाडी, अशोक देशमुख, जिल्हा भाजप महिला अध्यक्ष सौ सोनालीताई नाईकवाडी, तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, यशवंत आभाळे, राजेंद्र डावरे उपस्थित होते। प्रथम गोंधळ घालून वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता बागुल यांना निवेदन देण्यात आले। राज्याचे 3 पक्षांची आघाडी सरकार शेतकऱ्यांना वीज बिल देऊन करोना संकटात ज्यांना बिलाचा शॉक देत आहे, राज्यात शेतकऱ्यांच्या अन्नात मीठ कालवण्याचे काम होत आहे। तालुक्याचे आमदार प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न नाही तर चमकोगिरी करीत आहे। यावेळी अशोक देशमुख, गिरजाजी जाधव, सीताराम भांगरे, सोनाली नाईकवाडी यांनी सरकार विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून सरकार विरोधात घोषणाबाजी दिल्या तर शेतकऱ्यांचे वीज बिल अगोदर माफ करा, मात्र वीज कट केले तर शेतकरी हातात काठी घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळी करण्यात आला। बनकर साहेब, सर्वसामान्य माणूस लॉकडाऊन मुळे प्रत्येक माणूस घरात थांबला। घरात थांबल्यावरती त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला या ठिकाणी जे काही विद्युत महामंडळाच्या वतीने लांब लचक ऐपतीपेक्षा त्याच्या ऐपतीपेक्षा बाहेरचं बिल या ठिकाणी त्याच्या घरापर्यंत पोहोचलं आणि त्याची ऐपत या ठिकाणी थांबली। त्याला पुढचे सण साजरे कसे करावेत हे त्याच्या समोर होतं। एक तर कसा बसा दिवाळीचा सण
जो सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा सण मानला जातो, ती दिवाळी कशी साजरी करायची का बिल भरायचं. त्यावेळेस ऊर्जा मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं, घाबरू नका, चिंता करू नका, तुम्हाला वीज बिल जे आहे त्याचं निश्चितपणाने वीज बिल सूट भेटल, वीज बिलामध्ये सूट भेटल. गोड बातमी आपल्याला सर्वांना भेटल, सणासुदीच्या बाबतीत गोड बातमी भेटल. आता सण सुधुरकली, सण सुधुरकल्यानंतर आपण म्हणतो की काही दिवाळीमध्ये आम्ही पाहतोय का काही बहिरूपी या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने बहिरूपी येतात, वेगवेगळे सोंग घेऊन येतात, कोण कोण कशा कशाचं सोंग घेऊन येतं. तसं दिवाळीच्या पूर्वी ऊर्जा मंत्री हे सोंग घेऊन आले होते का काय असं आमच्या सारख्याला वाटायला लागलेलं आहे. काय या ठिकाणी सांगितलं घेतलं, ऊर्जा मंत्र्यांचं सोंग घेतलं आणि ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं वीज बिल माफ होईल. आणि जशी दिवाळी गेली, ऊर्जा मंत्र्यांचं उत्तर, काही झालं तरी 50% का होईना बिल भरायला लागल. अहो मुळातच त्या गरगड माणसं जाता या इथं कुठं ते पाहिलं, ते गंगाराम भाऊ आलेले याच्यावरून शिरपुंजावरून, त्या शिरपुंजावरून आलेल्या माणसाचं घरातलं बिल जर पाहिलं, घरात 2 बल्ब आहेत, 2 बल्ब, छोटस झोपडीसारखं घर आहे. आता घरकुल भेटलं म्हणून त्यांनी ते घर बांधलंय. मोदी साहेबांनी त्यांच्यावरती घरकुल भेटलं, मोदी साहेबांमुळे घरकुल भेटलं आणि त्यांनी घरकुल बांधलं. त्या घरकुलामध्ये 2 बल्ब आहेत. त्या 2 बल्बाचं बिल किती यावं त्यांना, 2 बल्बाचं बिल त्यांना 5,000 रुपये आलेलं आहे. आता त्या माणसाने पैसे भरायचे कुठं, गरीब माणसाने पैसे भरायचे कुठून या ठिकाणी. एक तर सणसुद आली, सणासुदीच्या माध्यमावरती, एक तर गेल्या 8 महिन्यापासून या तालुक्यामध्ये, तुम्ही मला एक सर्वसामान्य माणसांना मी विचारतोय का गेल्या 8 महिन्यापासून शेतीतून उत्पादन होणाऱ्या गोष्टींवरचे माल त्या ठिकाणी थकले. सुरुवातीचे 4 महिने तर या ठिकाणी ट्रान्सपोर्ट कसे आहेत, काय कुठून यावं, ह्याच प्रश्न पहिले पुढे पडला होता. काही एकही ट्रान्सपोर्ट बाहेर चालू नव्हता आणि चालू नसल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला अक्षरशः पिकवलेल्या सर्व मालावरती भारतीय जनता पार्टीचा वैभव भाऊ तुम आगे बढ़ो, शहर सगाड़ वीज बिल माफ, शहर सगाड़ वीज बिल माफ, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा वीज बिल माफ, सरकारचा लुटणाऱ्या सरकारचा, वाढीव बिल देणाऱ्या सरकारचा, वाढीव बिल देणाऱ्या सरकारचा, लुटणाऱ्या सरकार नाही, सरकारने लुटणाऱ्या सरकारचा, गरिबांना लुटणाऱ्या सरकारचा. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील कोथळे येथील भैरोबा गडावर पर्यटकांची भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. गडावर जाण्यासाठी रविवार व सुट्टीच्या दिवशी भाविक येतात. कोथळा निसर्गाचा अनमोल ठेवा असणाऱ्या भैरोबाच्या देवराईला पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होत आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिमेकडील 30 गावांमधील सुमारे 350 चौरस किलोमीटर क्षेत्र राज्य सरकारने अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभयारण्यात वनस्पतींच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात. मुळा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील हा प्रदेश जीववैविध्याच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध व त्यामुळेच अतिशय संवेदनशील समजला जातो. हरिश्चंद्रगडाच्या पायथ्यालगत असणाऱ्या कोथळे गावातील भैरोबाची देवराई ह्या अरण्यातच असून देवराई हा निसर्गाचा अनमोल ठेवा समजले जाते. येथील जंगल हे कणातीचे जंगल असून त्यामुळेच महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असलेल्या शेकरू या प्राण्याचे अस्तित्व येथे आढळून येते. त्याचबरोबर विविध प्रकारचे वन्य प्राणीही येथील जंगलात आढळून येतात. जैव वैविध्याबाबत जगभरातील 18 हॉट स्पॉटपैकी एक असलेला पश्चिम घाटातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसर वनसंपदेने नटलेला आहे. तर कोथळे येथील भैरोबा म्हणजे आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. हा देव उघड्यावर आहे, त्याला छत नाही. अनेक प्रयत्न करूनही छत उभारूनही ते टिकत नाही. तर शेजारी उंबराचे झाड आहे, मात्र त्याची सावली देवावर पडत नाही. पूर्वी या भागात लोक धान्य साठवण्यासाठीची मातीचे कोथळे करून त्यात धान्य साठवत असे. तर येथील डोंगर ही कोथल्यासारखी असल्याने ह्या गावाला कोथळा असे नाव पडले आहे. कातळात छातीवर येणाऱ्या खोदीव पायऱ्या आणि रेलिंगची वाट लागते. चढणीला लागल्यावर काळ्या कातळात एक नैसर्गिक हौद आहे. त्यातील पाणी पिल्यावर आपले आजार जातात. लहान मुले आजारी पडल्यावर तेथील आदिवासी हे पाणी नेतात. थंडगार पाण्यात घोट घेतल्यावर थकवा जातो. पुढे गेल्यावर माचणीवर दगडात टाक्या आहेत. सगळ्याच टाक्यात थंड पाणी आहे. पण वनकर्मचाऱ्यांची अपुरी संख्या व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे येथील अभयारण्य असून नसल्यासारखेच असल्याची खंत पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. या अकोले तालुक्यामध्ये भैरवनाथाचे अनेक ठिकाणे आहेत. तर शिरपुंजाचा भैरवनाथ आहे, अभितखिंडीचा भैरवनाथ आहे, कल्हारगडचा भैरवनाथ आहे आणि कोथळ्याचा भैरवनाथ आहे. तर
बऱ्याच ठिकाणी असे चांगले चांगले मंदिर आहेत. शिरपुंजाचा जे भैरवनाथ आहे तिथं पण तो असे गडद आहे, ते गडदात आहे. आणि आबितखिंडीला चांगलं मंदिर आहे. तर इथं म्हणजे हा तपस्वी असल्यामुळे, कोथळ्याचा भैरव हा तपस्वी असल्यामुळे मंदिर बांधता येत नाही. नाहीतर अर्धा जुन्नर तालुका आणि अर्धा अकोला तालुका या आदिवासींचं कुळदैवत आहे, परंतु त्याला ते सावलीत बसायचं नाही आणि म्हणून इथं मंदिर होत नाही. तर दानशूरांनी कोणी जर कोणाला वाटलं तर या जिन्यांसाठी अनेक अवघड रस्ते आहेत आणि लहान लहान छोटे बाळ भाविकांना वरती घेऊन जावं लागतात. जर कोणाला दान करता आलं तर ते करावं. इथं या निसर्गरम्य अशा भागाला भेट द्यावी. हे खूप चांगलं आहे. कोथळा म्हणून अकोले तालुक्यामध्ये हे देवस्थान आहे. तर पर्यटकांनी अवश्य एकदा इथं भेट द्यावी असं. इथं हा कोथळ्याचा भैरवनाथ इथे आम्ही आलोत आणि आज रविवार असल्यामुळे बरेचसे लोक या दर्शनासाठी इथं आले होते. आणि हे कुळदैवत अर्धा जुन्नर तालुका आणि अकोले तालुक्यात जेवढे आमचे भांगरे परिवार बऱ्याच जणांचं हे कुळदैवत आहे. आणि इथं खूप म्हणजे इथं अवघड आहे आणि इथं चढायचं म्हणजे एकदम कसरत असायची. परंतु हा जो समोर जिना दिसतो हा मग माननीय नामदार पिचड साहेबांनी ती अडचण हे करून लोकांसाठी ते जिने दिलेत आणि आज लोकांची खूप व्यवस्था नाही तर हे खूप अवघड होतं. परंतु कुळदैवत असल्यामुळे वरती जावंच लागायचं. आणि ते वन्य प्राणी शेकरू सारखा एक वन्यजीव प्राणी आपल्याला पाहायला मिळतो या जंगलामध्ये. खाली पायथ्याशी भरपूर अशी खूप मोठी वनराई आहे आणि त्या वनराईत अनेक प्रकारचे प्राणी राहतात. आणि वरती माकडं आहेत, त्या माकडांची उपासमार होती. तरी या फॉरेस्ट खात्याने त्या माकडांचं काहीतरी त्यांच्या आहारासाठी थोडं काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. निदान 4 दिवसातून 6 दिवसातून. रविवारी फक्त इथं भाविक येतात आणि मग इतर दिवशी माकडांची उपासमार होती. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करा, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आदेश. धुळ्यात गाई चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करण्याची भाजपातर्फे पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली मागणी.
समाजवादी पक्षातर्फे धुळे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन घाणीचे साम्राज्य दूर करण्याची करण्यात आली मागणी। साक्री शेनपूर शिवारात अवैधरित्या बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त, पोलिसांची धडक कारवाई। अकोले येथे आमदार वैभव पिचड यांचा वीज मंडळ कार्यालयाच्या समोर आंदोलन। कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रातील कोतळे येथील भैरोबा गडावर पर्यटकांची गर्दी। याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। आशा हमें है विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। आशा हमें है विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। सारे जहां की भलाई करें, हम ना किसी की बुराई करें। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।